हा विचार रे विवेक शोधा मी तो हा विचार रे विवेक शोधावा विठ्ठल आशांनी फक्त खुर्चीवरती बसा आणि ज्यांच्या पायात चप्पल आहे आशांनी चप्पल काढून बसायचे बाबा. आपण धर्ममंडपामध्ये बसलोय, जगाच्या बापाच्या नामस्मरणामध्ये बसलोय. हा सर्वांनी पायात चप्पल. हॅलो, 1-5 मिनिटं. हॅलो, कैलासवासी. देव म्हणे नयनाची ज्योती, या नावे रूपे ती तुम्ही जाना. मी तो हा विचारे विवेके शोधावा, गोविंदा माधवा याच देही. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी, नमो कर्मभूमी जिथे वाढले मी, नमो भारतभूमी जिच्या सर्व कामी, जिजो देह माझा प्रभो पाय दोनी. चलो आवो जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो कीर्तन में. लाओ जी पवन कुमार, हरि कीर्तन में. हे राम जी को लाना, लखन जी को लाना. हे राम जी को लाना, लखन जी को लाना. हे राम जी को लाना, लखन जी को लाना. हे राम जी को लाना, लखन जी को लाना. चलो आओ जी, चलो आओ जी, प्रभु श्री रामचंद्र भगवान की. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. कीर्तन में. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयदा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची या. त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. कोणाचे हे घर हा देह कोणाचा, आत्मा राम ज्याचा तोची जाणे. मी तो हा विचारे विवेके शोधावा, गोविंदा माधवा याच देही. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, ज्ञानी यांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, विश्वाची माय असणारे आळंदीचे माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आज या ठिकाणी कैलासवासी, वैकुंठवासी, बाई धनाजी ओंबासे या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त माझ्या वाटेला आलेली सेवा आणि ते योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन. विठ्ठल विठ्ठल ऐका, गेले 5 वर्ष झालं हा ओंबाशे परिवार पोरका झाला. या परिवारातली कुणाची तरी आई, या परिवारातली कुणाची तरी आत्या, या परिवारातली कुणाची तरी काकी, या परिवारातली कुणाची तरी सासू, या परिवारातली कुणाची तरी आजी, या परिवारातली कुणाची तरी मावशी, ही सगळी नाती बाजूला सोडून ही आई निघून गेली. त्याला 5 वर्ष पूर्ण झाली. कोरोनासारख्या रोगानं यावं आणि त्या कोरोनासारख्या रोगानं आईचा मृत्यू व्हावा, आईचा घात व्हावा. ही आई या परिवाराला सोडून निघून गेली. सगळ्यांना वाईट वाटतंय, सगळ्यांना दुःख झालंय. पण ऐका, 5 वर्ष जरी झालं असलं, त्या राजेंद्र दादांना त्यांची माय, त्यांची माऊली, त्यांची आई सोडून गेली असली तरी आजही त्यांना त्यांच्या आईचे कष्ट आठवत आहेत. आजही त्यांना त्यांच्या आईची आठवण येते. 5 वर्ष झालं तरी बाबा आईची आठवण येते त्यांना. त्यांच्या आईचं पुण्यस्मरण एवढ्या थाटात करतायत. फार फार अभिमान वाटतोय त्यांचा. कारण आजकाल मुलं आपल्या आई वडिलांचा सांभाळ करत नाहीत, आई वडिलांची सेवा करत नाहीत. पण आज 5 वर्ष झालं ती माऊली, ती माय जाऊन पण 5वं पुण्यस्मरण सुद्धा एवढे थाटात घालतायत. अभिमान वाटतोय दादांचा. पण ऐका, त्यांना वाईट वाटतंय. त्यांची माय, त्यांची माऊली, त्यांची आई या जगातून निघून गेली. ते देवासमोर हात जोडायचे, देवाला म्हणायचे, हे पांडुरंगा, हे देवा, शक्य तेवढे प्रयत्न केले रे देवा, फक्त आणि फक्त आमची माय, आमची आई जिवंत असायला हवी होती रे देवा. तेव्हा आमच्या आईनं कष्ट नाही केलं तरी चालेल, तेव्हा आमच्या आईनं मेहनत नाही केली तरी चालेल, तेव्हा आमच्या आईनं रात्रंदिवस आमच्यासाठी कष्ट नाही केलं तरी चालेल. तेव्हा माहित आहे रे आम्हाला, सगळी झाडं फळं देण्यासाठी नसतात, काही झाडं सावली देण्याकरता सुद्धा असतात. तसं आमच्या आईनं आयुष्यभर कष्ट करण्यासाठी, रात्रंदिवस मेहनत करण्यासाठी जिवंत राहायला नको होतं रे देवा. फक्त आणि फक्त आशीर्वादाची सावली बनून आमच्या दारात आमच्या आईनं जिवंत राहायला हवं होतं. ही इच्छा फक्त आणि फक्त या लेकरांची होती. पण ही इच्छा त्या देवानं पूर्ण केली नाही. आज त्यांची माऊली, त्यांची माय त्यांना सोडून निघून गेली. सगळ्यांना वाईट वाटतंय, सगळ्यांना दुःख झालंय. पण देव चतुर आहे, देव सुंदर आहे, देव हुशार आहे. कसा चतुर आहे, कसा हुशार आहे, कसा सुंदर आहे माहिती आहे का तुम्हाला? बसलेले, तुम्हाला तुमच्या जन्माची तारीख माहिती आहे का नाही? तुम्ही आहे का गेले? जागे का झोपी गेले? जागे ना सगळे? हा, तुम्हाला तुमच्या जन्माची तारीख माहिती आहे का नाही? हा, आपला जन्म कधी झाला, कुणाला कुठं झाला, कुणाच्या पोटी झाला, हे सगळ्यांना ज्या दिवशी जन्म झाला त्याला काय म्हणतो? आज काय माझा वाढदिवस आहे. म्हणजे जन्म कधी झाला, कुठं झाला, कुणाच्या पोटी झाला हे सगळ्यांना माहित आहे. पण मरण कधी येणार आहे कुणाला माहित आहे का? आय बसलेले, तुम्ही कधी मरणार आहे माहिती आहे का? मी कधी मरणार आहे मला माहिती आहे का? देव किती चतुर आहे. चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी देव चतुर आहे, देव हुशार आहे. देवानं प्रत्येकाच्या जन्माची तारीख प्रत्येकाला माहीत होऊन दिली. पण मरणाची तारीख कुणाला सुद्धा माहीत नाही. पण जन्माला आलेल्या प्रत्येकाला जावं लागतं, प्रत्येकाला मरावं लागतं. पण मरू कुणाला वाटत? बसलेले, तुम्हाला मरू वाटतं का? मरू वाटतं का? वाटत? काही जण म्हणतात मी विहिरीत उडी टाकेन, मी आत्महत्या करेन, मी फाशी घेईन. कोण जर म्हटलं ना मी विहिरीत उडी टाकेन, त्याला म्हणायचं चल मी ढकलतो, ती येणार नाही. मरणाला लय माणसं घाबरतात, माणसाला मरू वाटत. पण जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जायचंय, प्रत्येकाला मरायचंय. मग माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात, बाबा आपण हा देह माझा माझा करतोय, पण हा देह आपला नाही. हा देह कोणाचा आहे? कोणाचं हे घर? हा देह कोणाचा? आत्मा राम ज्याचा तोची जाणे. आत्मा आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये काय आहे? सर्व घट देही एक. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मा आहे, राम आहे. म्हणजेच कोण आहे? आत्मा म्हणजेच देव आहे. मग हा देह कुणाचा आहे? हा देह तुमचा आमचा नाही, तर हा देह कुणाचा आहे? त्या देवाचा आहे. म्हणून माझे ज्ञानोबराय म्हणतात, कोणाचं हे घर? हा देह कुणाचा? आत्मा राम ज्याचा तोची जाणे. ज्याचा हा देह आहे तोच जाणार आहे. मी तो हा विचार आहे, विवेके शोधावा, गोविंदा माधवा. हा, मी कोण तू कोण याचा विचार नाही बाबा करायचा. हे सगळं देणारा तो जगाचा बाप आहे, तो गोविंद आहे, तो माधव आहे, तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. मग इथं माणसाचं काही सुद्धा नाही. देही ध्याता ध्यानी त्रिपुटी वेगळा. ऐका,
तो सगळ्या जगाला त्रिगुणाचा उद्धार करणारा तो जगाचा बाप आहे. सगळ्यांना सांभाळण्याचं काम करतो. त्याचं ध्यान करा, त्याचं नामस्मरण करा. देही ध्याता ध्यानी त्रिपुटी वेगळा, शस्त्र दरी उगवला सूर्य जैसा. ऐका, एवढी जगाच्या बापाची ताकद आहे मायबापानो. सूर्य सुद्धा त्याच्या सत्तेनं मावळतो, उगवतो. चंद्र सुद्धा त्याच्या सत्तेनं चालतो. सगळं सगळं त्याच्या सत्तेनं चालतं. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती, या नावे रूपेती तुम्ही जाणा. हे आपलं काही नाही बाबा, हे सगळं त्या जगाच्या बापाचं आहे. मी कोण आहे, मी कुठून आलोय, माझं नाव काय, हे सगळं आपल्याला त्या देवानं दिलंय. तुकोबारायासारख्या महात्म्याला प्रश्न केला, म्हणे महाराज तुमचं तुकाराम नाव आहे आणि देहू तुमचं गाव आहे, तरी पण तुम्ही स्पष्ट म्हणता की तुकाराम माझं नाव नाही आणि देहू माझं. कोण म्हणतंय? नका लावतोय. आता राहून दे, कीर्तन झाल्यानंतर न लावा सगळ्यांना. असू द्या, बसा जागेवरती, नका लावू. तुकोबाराय काय म्हणतात? तुकाराम माझं नाव नाही आणि देहू माझं गाव नाही. कोण म्हणतंय? तुकोबाराय म्हणतात. तुम्ही म्हणचाल ताई, एकतर तुम्ही महाराज नाही, नाहीतर आम्ही माणसं नाही. ज्या देवानं जन्माला घातलं, त्या ज्या तुकोबारायांचं तुकाराम नाव आहे आणि देहू गाव आहे, ते तुकोबारायांचं नाव तुकाराम नाही आणि देहू गाव नाही. कसं काय म्हणताय? तुकोबाराय म्हणतात, बाबा त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानं मला देहू गावामध्ये जन्म दिला म्हणून माझं देहू गाव झालं. आणि ज्या माय बापाच्या पोटी मी जन्माला आलो, त्या माय बापानं माझं तुकाराम नाव ठेवलं. मग माझं काय? मग या नावे रूपे ती तुम्ही जाणा. आपलं नाव रूप काही सुद्धा आपलं नाही, हे सगळं त्या जगाच्या बापाचं आहे. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. ऐका, माझ्या बुद्धीच्या मानानं, माझ्या वयाच्या मानानं, माझ्या ज्ञानाच्या मानानं अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. यदा कदाचित एखाद्या चरणाला स्पर्श होणार नाही, एखादं चरण सांगता येणार नाही. उद्या कोणी म्हणायला नको काय त्या आरतीताई आल्या निम्म निम्म सांगून निघून गेल्या. आता खरी झाली कीर्तनाला सुरुवात. आता तुम्ही माझ्यासोबत बोलायचं आणि मी तुमच्यासोबत बोलायचं. असंच कीर्तन करायचं ना? बसलेले आहे का गेले? जागे ना सगळे? हां. कशाला चिंता करायची, कशाला काळजी करायची? उपजेते नाशे, नाशे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. एक दिवस जन्माला आलो, एक दिवस या जगातून निघून जायचे. कुणी सुद्धा राहिला आलं, मग चिंता करायची नाही, काळजी करायची नाही, आनंदात जीवन जगायचं. एक दिवस या देहाला त्या काळाच्या, त्या यमाच्या तोंडात जावं लागणार आहे. काळ समोर आला की कुणाचं काही सुद्धा चालत नाही. काळ आला ना बाबा, कुणाला काही सुद्धा दिसत नाही. जन्माला आलेल्या प्रत्येकाला कुणासोबत जायचंय? काळासोबत जायचंय. बसलेले ऐका ऐका. आई मी कोण आहे? कीर्तनकार आहे, माळकर आहे, वारकर आहे. मी खोटं बोलणार आहे का खरं बोलणार आहे? खरंच बोलणार आहे. आता मी काय म्हटलं? मी कीर्तनकार आहे, मी माळकर आहे, मी वारकर आहे. मला तुमचा चेहरा बघितल्यानंतर तुमचं भाग्य कळतंय, तुमचं नशीब कळतंय. आणि आई मी तुम्हाला सांगितलं तुम्ही 7 दिवसात मरणार आहे. चिंता करू नका, काळजी करू नका. अजिबात कुणी 7 दिवसात मरत नाही. पण धरून चला, मी सांगितलं तुम्ही 7 दिवसात मरणार आहे आणि तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला तर आई तुम्ही सोन्याच्या दुकानात जाऊन सोन्याचे भाव विचारचाल का? विचारचाल का? तुम्ही काय म्हणणार? आम्ही 7 दिवसात मरणार आहे, आम्हाला सोन्याचे भाव विचारून, कसं ग्रॅम कसं तोळा विचारून काय करायचंय? विचारणार नाही. बाबा मी तुम्हाला सांगितलं तुम्ही 7 दिवसात, नका काळजी करू, चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका, मरत नाही. पण धरून चला, मी सांगितलं तुम्ही 7 दिवसात मरणार आहे. मग तुम्ही जमिनीचे भाव विचारायला जाल का? जाचाल का? कसा एकर, कसा गुंठा, जाचाल का? तुम्ही काय म्हणणार? बाबा 7 दिवसात मरणार आहे, जमिनीचे भाव विचारून. म्हणजे मरण समोर आलं की कुणाला काही सुद्धा दिसत नाही. पण एक गोष्ट माणूस मात्र विसरून जातोय की जन्माला आलेल्या प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकाला मरायचंय. म्हणून आयुष्यात माणसानं 2 गोष्टी कधीच विसरायच्या. देह जाईल जाईल त्याची काळोबा खाईल, त्याची काळोबा खाईल. देह जाईल जाईल त्याची काळोबा खाईल, त्याची काळोबा
जाईल त्याशी काळोबा खाईल. काळ येणार आहे, काळ कधीतरी या देहाला खाऊन टाकणार आहे. मग काळा पुढं कुणाचं काही सुद्धा चालणार. काळ 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 इमानदार आहे. काळासारखा इमानदार कोणीच नाही बाबा. काळ इमानदार आहे. काळ प्रत्येकाजवळ येतो आणि प्रत्येकाला घेऊन जातो. म्हणून आयुष्यात माणसानं दोन गोष्टी कधीच विसरायच्या नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे देव आणि दुसरी गोष्ट म्हणजे मरण. ह्या दोन गोष्टी कधीच विसरायच्या नाहीत. आणि दोन गोष्टी माणसानं आयुष्यात कधीच लक्षात ठेवायच्या नाहीत. एक म्हणजे आपण एखाद्यावरती केलेले उपकार आणि दुसरं म्हणजे एखाद्यानं आपल्याला दिलेला त्रास. या दोन गोष्टी माणसानं कधीच आठवणीत ठेवायच्या नाहीत. पण आपण नेहमी उलट करतो. जे विसरायचं नाही ते आपण विसरून जातो. देवाला कधी विसरायचं नाही, त्या देवाला आपण विसरून जातो. आणि आपण कधीतरी मरणार आहे हेही माणूस विसरून जातो. आणि आपण जे लक्षात ठेवायचं नाही की आपण एखाद्यावरती उपकार केले ते कधीच लक्षात ठेवायचे नाहीत, पण ते मात्र आपण कायम लक्षात ठेवतो. आणि एखाद्यानं आपल्याला त्रास दिलेला तो त्रास विसरून जायचं असा आपण विचार करत नाही, तर तो त्रास कायम आपण आपल्या लक्षात ठेवतो. म्हणून आई बापानो, त्या देवाला कधी विसरायचं नाही. मरण आपल्याला येणार आहे, कधीतरी त्या काळाच्या यमाच्या तोंडात आम्हाला जावं लागणार आहे. बरं बसलेले मेल्यानंतर माणसाचा देह अशी अंतयात्रा तयार केली जाते. बरं, अंतयात्रा तयार केल्यानंतर मला सांगा, मेलेल्या माणसाची अंतयात्रा 4 जणांनी त्या माणसाला खांद्यावरती घेतलेलं असतं. ती अंतयात्रा मशानभूमीकडं चाललेली असते. पण अंतयात्रा मशानभूमीकडे चाललेली असताना त्या मेलेल्या माणसाचं पाय घराकडे असतात का मशानाकडे असतात? कुठं असतात? बसलेले आहे का गेले? काहीतरी रिॲक्शन द्या जरा, बोला माझ्यासोबत. पाय कुठं असतात? मशानाकडं. आणि डोकं घराकडं. चुकतंय बाबा. गरुड पुराणामध्ये सांगितलंय मेलेल्या माणसाचं पाय घराकडे असतात आणि मस्तक मशानाकडे असतं. मस्तक मशानाकडे असतं, पण या डोळ्याला शेवटचं घराचं दर्शन होतं म्हणून मस्तक मशानाकडे असतं आणि पाय घराकडे असतात. ती अंतयात्रा मशानभूमीकडे निघालेले असताना मध्येच त्या अंतयात्रेला काय देतात? विसावा देतात. काय देतात? देतात की नाही तुमच्या इकडं विसावा? ते विसावा दिल्यानंतर 4-2 दगडं उचलायची, त्या जागेवरती टाकायची. नैवेद्य भात काहीतरी आणलेला असतो तो तिथं विसावा देतो की नाही आपण? पण ही विसावा देण्याची पद्धत कधीपासून निघाली? कधी एकेकाधी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय निवासामध्ये तप करत बसलेले आहेत, ध्यान करत बसलेले आहेत, नामस्मरण करत बसलेले आहेत आणि समोरून एक अंतयात्रा निघालेली. आई पूर्वीचा काळ होता, आपला पती आपला मालक या जगातून निघून गेला की पत्नीनं सुद्धा त्याच्यासोबत सती जायचं, पत्नीनं सुद्धा प्राण द्यायचा, असा पूर्वीचा काळ होता. एका पत्नीचा पती मेलेला होता, त्याची अंतयात्रा मशानाकडे निघाली होती. अंतयात्रा मशानाकडे निघाली होती, त्या पत्नीला सुद्धा सती जायचं होतं. अंतयात्रा मशानाकडे निघाली, तिला समजलंय आता माझा सुद्धा मृत्यू होणार आहे, मी सुद्धा हे जग सोडून जाणार आहे. माझ्या कपाळाचं कुंकू, माझा पती, माझा मालक, माझा नवरा हे जग सोडून चाललाय. तिला माहित होतं आता त्याच अग्नीत मला सुद्धा जावं लागणार आहे, मला सुद्धा मरावं लागणार आहे. झालं असं तिला समोर माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय नामस्मरण करताना दिसले. धावत धावत गेली. तिनं विचार केला आता आपला प्राण जाणार आहे, या जगाचा निरोप घ्यायचा आहे. मरायच्या अगोदर एका साधूचं, एका संताचं दर्शन घ्यावं. कुणीतरी योग्य आहे, कुणीतरी साधू आहे. म्हणून ज्ञानोबरायांजवळ गेली. ज्ञानोबा माऊलींचा आशीर्वाद घेतला. आपल्या पायाला स्पर्श झाल्याबरोबर ज्ञानोबराय म्हणतायत, आई अखंड सौभाग्यवती भव. त्यावेळेस त्या पत्नीचं, त्या बाईचं नाव होतं सौदामिनी. तिनं सांगितलं, ज्ञानोबरायांना म्हणते, माऊली माऊली ऐका ना, तुम्ही ज्ञानी यांचे राजा आहात, योग्यांची माऊली आहात, साधकांचे मायबाप आहात, अनेक अनाथ लेकरांची आई तुम्ही माऊली झाला. पण ऐका ना माऊली, डोळे उघडा, समोर बघा माऊली, हा आशीर्वाद नेमका या जन्मातला दिलाय का पुढच्या जन्मातला दिलाय? माऊली म्हणतायत, संतांचे शब्द कधी खोटे ठरत नाहीत आई. माऊली डोळे उघडान बघा ना, समोर अंतयात्रा निघाली. ती दुसरी तिसरी कोणाची नाही, ती अंतयात्रा माझ्या पतीची, माझ्या मालकाची निघाली. माऊलींना डोळे उघडले. माऊली म्हटले, आई हा आशीर्वाद पुढच्या जन्मातला नाही, हा आशीर्वाद याच जन्मातला आहे. माझ्या ज्ञानोबरायांना त्या अंतयात्रेसमोर जावं. आणि अंतयात्रेसमोर गेलेल्या त्या मेलेल्या माणसाचं नाव होतं बाबाजी कवडे. त्या बाबाजी कवडेंच्या मस्तकावरती माझ्या ज्ञानोबा माऊलींना आशीर्वादाचा हात ठेवावा. आणि ज्ञानोबा माऊली म्हणतायत, बाबाजी आत्मा हा अमर आहे, आत्मा हा सच्चिदानंद आहे, हा
आत्मा परत तुम्हाला या आत्म्यामध्ये प्राण जिवंत आणून देईल. आत्मा अमर आहे, आत्मा सच्चित आनंद आहे. बाबाजी उठा असं माझ्या ज्ञानोबा माऊलींनं म्हणावं आणि मेलेल्या माणसाला माझ्या ज्ञानोबा माऊलींनं जिवंत करावं. मेले माणूस जिथं उठविले. मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची ताकद कुणामध्ये? माझ्या संतांमध्ये, माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांमध्ये. तेव्हा विसावा दिला. त्या बाबाजी कवडेचं नाव आत्मा अमर आहे, आत्मा सच्चितानंद आहे. मग त्या बाबाजी कवडेंना जीवनदान मिळालं म्हणून त्यांचं नाव सच्चितानंद बाबाजी ठेवलं. ज्ञानेश्वरी कुणी लिहिली? ज्ञानेश्वरी कुणी लिहिली? सच्चितानंद बाबांनी लिहिली. आणि नेवास्यामध्ये पैस खांबाला टेकून माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. मायबापांनो तेव्हापासून प्रेताला विसावा देण्याची पद्धत चालू झाली. ऐका ऐका, ती अंतयात्रा मशानभूमीमध्ये निघाली. मशानभूमीमध्ये गेल्यानंतर त्या अंतविधीला अग्नी दिल्यानंतर माणसाला वाटतं की माणसाचा देह आत्मा स्वर्गामध्ये गेला, त्याला मुक्ती मिळाली, मोक्ष मिळाला. पण नाही बाबा, 365 दिवस 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर परिवारानं अन्नदान, ज्ञानदान, पिंडदान, वस्त्रदान केल्यानंतर गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती, मुक्ती, मोक्ष मिळतो आणि त्या व्यक्तीचा आत्मा मुक्त होऊन कुठं जातो? स्वर्गामध्ये जातो. म्हणून खऱ्या अर्थानं हे दान धर्म हे करायचे असतात. म्हणून आई ही आई असते. या जगाच्या पाठीवरती ज्याला आई नाही ना बाबा, त्यानं कधीतरी जा माझ्या ज्ञानोबारायांच्या दारामध्ये. ज्याला आई नाही ना, कधीच अनाथ समजायचं नाही. तर एकट्या कुणाची नाही, तर अख्ख्या जगाची आई आनंदीमध्ये बसलेले ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय अख्ख्या जगाची आई होण्याचं काम करतायत बाबा. ऐका ऐका, सगळ्यांना कसंही बोला, पण जन्मदात्या आईला कधीच वेडं वाकडं बोलू नका. अरे सगळ्यांचा अपमान करा, पण जन्मदात्या आईचा कधीच अपमान करू नका. सगळ्यांना कसंही बोला, सगळ्यांची मन दुखवा, सगळ्यांचा अपमान केला तरी चालेल, पण जन्मदात्या आईचा कधीच अपमान करू नका. जन्मदात्या आईला कधीच उलट बोलू नका. त्या आईचं कौतुक करा, आईला बोला, कारण आई आपल्या लेकरासाठी फार कष्ट करते आणि आईसारखं मोठं या जगात दुसरं कोणीच नाही. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़े हे माँ, सबसे बड़े माँ, सबसे बड़े हे माँ, सबसे बड़े हे माँ, हे सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, हे सबसे बड़े हे माँ, सबसे बड़े हे माँ, हे माँ से बढ़कर कोई नहीं है, देती है वो दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, मेरी सबसे बड़े है माँ, हे सबसे बड़े है माँ, आईसारखं मोठं या जगात दुसरं कोणी नाही. म्हणून आईचा कधी अपमान करायचं नाही, आईला कधी वेडं वाकडं बोलायचं नाही, आईला कधीच कमी समजायचं नाही. आईसारखं जीवापाड आपल्याला जपणारं या जगात दुसरं कोणीच नाही बाबा. आई फार आपल्या लेकरावरती प्रेम करते. आई आपल्या लेकराच्या हिताचा विचार करते. लेकुराचे हित आहे माऊलीचे मातेचे आचेते मातेचे आचेते
बालकाची व्याप्ती आई आपल्या लेकराच्याच हिताचा विचार करते, ती आई असते बाबा. आई फार आपल्या लेकरावरती प्रेम करते. आईसारखं प्रेम या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणीच करत नाही बाबा. आपण अनेकावरती प्रेम करतो, पण या जगात प्रेमच करायचं असेल तर फक्त आणि फक्त आई आपल्या आईवरती ना आपल्या वडिलांवरती करा बाबा. आपण कोणावरती प्रेम करतो हे महत्वाचं नाही, तर आपल्यावरती कुणाचं प्रेम आहे हे जास्त महत्वाचं आहे. मग या जगाच्या पाठीवरती आपल्यावरती खरं प्रेम जर कोण करत असतील ना, तर ते फक्त आणि फक्त आपले आई वडील आहेत बाबा. आई वडिलांसारखं प्रेम आपल्यावरती कोणीच करत नाही. आई आपल्या लेकराचा हिताचा विचार करते बाबा. आल्यानंतर राजेंद्र दादा सांगत होते, मी व्यापार करण्यासाठी जरी गावी गेलो, बाहेर गेलो, तरी या झाडापाशी बसून माझी माय, माझी माऊली, माझी आई माझी वाट बघत बसायची. आजही त्यांना त्यांच्या आईची आठवण येते, आजही त्यांना त्यांची आई आठवते. पण या जगाच्या पाठीवरून एकदा गेलेली माणसं गेली की बाबा पुन्हा दिसत नाही. फुले फुलतात आणि सुकतात, वडे वाहतात आणि आटतात, तशी माणसं जन्माला येतात आणि एक दिवस या जगातून निघून जातात बाबा. आई वडील काय करत नाही तो आपल्या लेकरांसाठी. आई वडील फार कष्ट करतात. आठवा कधीतरी माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचे माता पिता, कधी एकेकाळी ज्ञानी यांचे राजे असणारे माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबारा इंद्रायणीमध्ये स्नान करायला गेलेत. आणि स्नान करायला गेलेल्या ज्ञानोबा माऊलींच्या अंगावरती लोकांना शेण टाकावं, चिखल टाकावा, संन्यासाची पोरं म्हणून माझ्या ज्ञानोबा माऊलींना हिनवावं. पण ऐका ऐका, त्याच ज्ञानोबा माऊलींना यावं, झोपडीमध्ये जावं, झोपडीच्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन ढसा ढसा रडावं. रडलेल्या लेकरापाशी आई जाते ना आई विचारते, ज्ञाना बळा इंद्रायणीमध्ये स्नान करण्यासाठी गेला होता, पण अंगावरती शेण दिसतंय, चिखल दिसतोय, का रडतो, काय झालं रडायला? माझे ज्ञानोबा माऊली म्हणतायत, आई काही गुन्हा केला ग बाबांनो? संन्यास घेऊन नंतर गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला, काय गुन्हा एवढा मोठा बाबांनी केला? आम्ही आळंदीमध्ये गेल्यानंतर आळंदीकर आम्हाला संन्यासाची पोरं म्हणून हिणवतायत, आम्हाला इंद्रायणीमध्ये स्नान करू देत नाहीत, आम्हाला धर्मात घेत नाहीत, आमची मुंज करत नाहीत, आम्हाला संन्यासाची पोरं म्हणून हिणवतायत. सांग ना गाई, काय गुन्हा एवढा मोठा केलाय का आपल्या बाबांनी? आईचं आणि मुलाचं बोलणं विठ्ठलपंतांना ऐकलं. रात्रीची वेळ, चारी लेकरं झोपी गेले आणि विठ्ठलपंत आपल्या पत्नीला, आपल्या रुक्मिणीला सांगतायत, रुक्मिणी माझ्या लेकरांना, माझ्या पोरांना धर्मामध्ये न्याय मिळावा, माझ्या पोरांची मुंज व्हावी, माझ्या पोरांना इंद्रायणीमध्ये स्नान करता यावं, याच्याकरता प्रायचित्त भोगलं पाहिजे. पंत प्रायचित्त कुठं भोगायचं? न्याय कुणाला मागायचा पंत? रुक्मिणी न्याय पैठणच्या धर्मसभेमध्ये जाऊन पैठणकरांना न्याय मागायचा, न्याय मागायचा, प्रायचित्त भोगायचं. हो रुक्मिणी, कुणासाठी? फक्त आणि फक्त आपल्या लेकरांसाठी. सकाळचे विठ्ठलपंत उठले, विठ्ठलपंतांना आपला कागोटा घेतला, मजल दर मजल करत माय बापानं विठ्ठलपंत आले. पैठणच्या धर्मसभेमध्ये विठ्ठलपंत उभा राहिले. सगळेजण विठ्ठलपंतांच्या विरोधात बोलतायत आणि एकटेच मुग्दल शास्त्री आहेत. ते मुग्दल शास्त्री सांगतायत, ऐका भूदेव, भूदेवाचे गारे डोळे, करडी नजर, शेंडीला पिळा टाकत होता, सगळे एव्हिडन्स, धर्म ग्रंथ, वेद शास्त्र, पुराण सगळं तपासत होता आणि शेंडीला पिळा टाकत असताना नजर वर केली. नजर वर केलेल्या भूदेवाला मुग्दल शास्त्री सांगतायत, ऐका ना भूदेव, विठ्ठलपंतांच्या पोरांना धर्मामध्ये न्याय मिळाला पाहिजे भूदेव, विठ्ठलपंतांच्या पोरांना इंद्रायणीमध्ये स्नान करता आलं पाहिजे भूदेव, विठ्ठलपंतांच्या लेकरांची मुंज झाली पाहिजे भूदेव. भूदेव सांगा ना काहीतरी न्याय, सांगा ना प्रायचित्त. असं म्हटल्यानंतर भूदेव सांगतायत, ऐका पंत, मला वाटतं एकतर संन्यासानं लग्न करूच नाही. पर केलं संन्यासानं लग्न तर त्याला संसार करण्याचा अधिकार नाही, पर केला त्याने संसार तर त्याला मुलं बाळ होण्याचा अधिकार नाही, पण झाली त्याला मुलं बाळ तर नियतीनं त्यांना जगण्याचा अधिकारच देऊ नये. असं म्हटल्यानंतर विठ्ठलपंतांच्या डोळ्यासमोर चारी चिमुकली लेकरं उभी राहिली आणि विठ्ठलपंत सांगतायत, ऐका ऐका भूदेव, क्षमा करा भूदेव, चुकलं माझं, पण बघा ना विधी पुराण एव्हिडन्स धर्मग्रंथ सगळं तपासा आणि बघा ना काहीतरी न्याय असेल, काहीतरी प्रायचित्त असेल. पंत, याला एकच प्रायचित्त आहे. काय प्रायचित्त आहे? देहांत प्रायचित्त. अरे देहांत प्रायचित्त म्हटल्यानंतर विठ्ठलपंतांना आपला कागोटा घेतला, मजल दर मजल करत विठ्ठलपंत आले. आई नवीन नांदायला गेलेली सासरवाशीन लेक असू द्या तुमची, त्या लेकीला दिवाळीच्या रक्षाबंधनच्या सणाला माहेरवरून न्यायला कोण येतो?
मुरारी येतो. तिला माहीत आहे आज माहेरवरून मला मुरारी न्यायला येणार आहे, म्हणून दाराला डोळे लावून वाट बघत बसणारी ती सासरवाशी आपली मुराऱ्याची वाट बघते ना, तशी दाराला डोळे लावून आपल्या पतीची, आपल्या मालकाची वाट रुक्मिणी माता बघत बसली होती. अरे उन्हाळ्याचे दिवस असावे, शेतकऱ्यांना शेतामध्ये पीक पेरावं आणि त्या पिकाला पाणी देण्यासाठी पाणी नसावं, आणि एरे पावसा म्हणून त्या पिकासाठी पावसाची वाट बघावी ना, तशी आपला पती येणार आहे ना आपल्या लेकरांना धर्मामध्ये न्याय मिळणार आहे, म्हणून दाराला डोळे लावून वाट बघत बसणारी ती रुक्मिणी माता होती. विठ्ठल पंत आले. आलेल्या पंतांना पाहिल्याबरोबर आनंद झाला. कागोटा घेतला, पाण्याचा तांब्या भरून हातामध्ये दिला. विठ्ठल पंत पाणी पिले. रुक्मिणी माता विचारते, पंत पंत झाला का न्याय? पंत काय सांगितलं प्रायचित्त? रुक्मिणी झाला ना न्याय. काय प्रायचित्त सांगितलं? देहांत प्रायचित्त. नाही आपण जिवंत असताना आपल्या लेकरांना एवढा त्रास होतोय, आपण गेल्यानंतर आपल्या लेकरांना कोण सांभाळेल? आपण नाही देहांत प्रायचित्त घ्यायचं. पण विठ्ठल पंत म्हणतायत, रुक्मिणी माझ्या लेकरांकरता मला हे प्रायचित्त भोगलं पाहिजे. असं म्हटल्यानंतर रुक्मिणी माता म्हणते, पंत मीही तुमच्यासोबत यायला तयार आहे. अरे आई वडील लेकरासाठी मरायलाही तयार होतात रे बाबांनो. ऐका, सुंदर असं पुरणपोळीचं भोजन रुक्मिणी मातेनं बनवलं. चारी लेकरांना खाऊ घातलं, आपल्या हातानं घास भरवले आणि चारी लेकरं झोपी गेली. निवृत्ती दादाच्या उशाला पत्र लिहून ठेवलं. रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत झोपडीच्या बाहेर आले. रुक्मिणी मातेचा एक हात पंतांच्या खांद्यावरती आहे. पाठीमागं डोळे करून पाहते. पाठीमागं पाहते तर चारी चिमुकली लेकरं दिसतायत. पळत पळत जाते. ज्ञानोबा माऊलींच्या गालाचे पापे घेते. निवृत्ती दादाच्या गालाचे पापे घेते. सोपानाला मिठी मारते. लहानशा मुक्तेच्या चोळीची गाठ बांधते. गालाचे पापे घेते आणि पळत पळत परत बाहेर येते. त्यावेळेस विठ्ठल पंत म्हणतायत, रुक्मिणी तुला नाही येता येणार लेकरांना सोडून. रुक्मिणी माता म्हणते, पंत रडते ती या चार लेकरांची आई आहे व पंत, पण तुमच्या सोबत यायला तयार आहे ती तुमची पत्नी आहे व पंत. असं म्हणून दोघ जण गेले आणि देहांत प्रायचित्त घेतलं. देहांत प्रायचित्त घेतल्यानंतर झालं असं 20 दिवस झालं ही लेकरं रडत होती. 20 दिवस झालं. समोर महादेवाची पिंड होती. त्या महादेवाच्या पिंडीवरती माझे निवृत्ती दादा एक बेलाचं पान तोडून ओम त्र्यंबकम यजामहे असा श्लोक म्हणत एक बेलाचं पान समर्पित करत होते. एक बेलाचं पान तोडून माझे ज्ञानोबा माऊली देत होते. बेलाची पानं संपली. लहानशी मुक्ता आहे. झोपडी समोर सडा टाकते, रांगोळी काढते आणि ज्ञानोबा माऊली लहानशा मुक्ते जवळ जात आहेत आणि लहानशा मुक्तेला म्हणतायत, मुक्ते 20 दिवस झालं ग मुक्ते पोटात अन्नाचा कण नाही ग मुक्ते भूक लागली ग मुक्ते आता भूक सहन होत नाही ग मुक्ते काहीतरी गोडधोड खावंसं वाटतंय ग मुक्ते आई गेल्यापासून आईच्या हाताच्या चवीचं काही खायला भेटलं नाही ग मुक्ते आज मांडे खायची इच्छा झाली ग मुक्ते करशील का ग तुझ्या ज्ञानदादासाठी, निवृत्ती दादासाठी, सोपानासाठी मांडे? ज्ञानदादा आई बाबा निघून गेल्यापासून 20 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही रे. भूक लागली का? तुला मांडे खायचे का? आई जसे मांडे करते ना तसं मीही तुला मांडे करेल ज्ञानदादा. मी कुंभारवाड्यात जाते, खापर घेऊन येते. तू ना आळंदीमध्ये जाण, मधुगिरी मागून आण रे. लेकरू म्हणताय. लहानशी मुक्ता सांगते, ज्ञानदादा आईच्या हाताच्या मांड्याची आठवण झाली का बाबा? आज या लेकरांना जर आईच्या हाताचं काय अन्न खावं वाटलं, ते आई सुंदर भोजन बनवायची. आज त्या संगीता ताईला, त्या सुवर्णा ताईला, त्या लता ताईला, त्या उषा ताईला आणि त्या राजेंद्र दादांना यांना जर आईच्या हातचं काय खावं वाटलं ना, 5 वर्ष झालं आईच्या हाताच्या चवीचं अन्न, आईच्या हातची भाजी भाकर या लेकरांना खायला मिळाली नाही. या 4 लेकी माहेरामध्ये आल्या ना, त्या आईचा जीव वर खाली होत असेल. ती आई त्या सुनेला सांगत असेल, आज माझी ताई यायची, आज माझी दिदी यायची, आज माझी उषा ताई, सुवर्णा ताई यायची, माझी लता ताई यायची, माझ्या लेकी यायच्या, सुंदर त्यांच्यासाठी जेवण बनव. आईचा जीव वर खाली होत असेल. अरे आईच्या हाताच्या चवीची आठवण ज्ञानोबा माऊलीनं येते. तुम्हा आम्हाला येणार नाही का बाबा? आईच्या हाताला जी चव असते ना, ती चव या जगाच्या पाठीवरती दुसऱ्या कुणाच्याच हाताला नसते बाबा. महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरते. कीर्तनाला गेल्यानंतर लोक माळकरे, कीर्तनकार आहे, वारकरे आहे म्हणून पंचपक्वानाचं ताट जेवायला घेऊन येतात आई. पण नाही आई, तुम्ही दिलेल्या पंचपक्वानाच्या ताटात माझं पोट नाही भरत. मला घरी गेल्यानंतर माझ्या आईच्या हातची चपाती आणि भाजी खाल्ल्यानंतर पोट भरतं. ज्ञानोबा माऊली म्हणतायत, मुक्ते 20 दिवस झालं ग
मुक्ते भूक सहन होत नाही ग मुक्ते, आज ना आज मांडे खायची इच्छा झाली ग मुक्ते, मुक्ते करशील ना ग मांडे? हो करते ना रे ज्ञानदादा. लेकरू गेलं कुंभारवाड्यात घुसलन, कुंभारीन मावशीनं पाहिलं, कुंभारीन मावशी म्हणतायत कोण ग म्हणे बाई तू? मावशी मावशी बेटावरच्या संन्यासाची लेक मी, बेटावरच्या संन्यासाची लेक. मुक्ते ना ग तुझं नाव? हो मावशी. अगं अगं तुला आळंदीकरांना आमच्या वाड्यात येताना पाहिलं तर नाही ना? नाही पाहिलं मावशी. या आळंदीकरानं तुला आमच्या वाड्यात येताना पाहिलं तरी आळंदीकर तुझ्यासारखं आम्हालाही वाईट टाकतील असं म्हटल्याबरोबर लहानशी मुक्ता म्हणते कुणीच नाही पाहिलं. पर मुक्ते काय काम काढलं ग माझ्याकडं मावशी? माझ्या ज्ञानदादाला, माझ्या निवृत्तीदादाला, माझ्या सोपानाला आईच्या हाताच्या मांड्याची आठवण झाली. 20 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही हो मावशी. मावशी आता भूक सहन होत नाही, मांडे करायचेत म्हणून खापर न्यायला आली. खापर पाहिजे का? हो मावशी खापर पाहिजे. बसा बस त्या कोपऱ्यात बस मुक्ते, मी तुला खापर आणते असं म्हणावं. लहानसं लेकरू कोपऱ्यात वाट बघत बसलंय. आता कुंभारीन मावशी येतील मग मला खापर देतील, आता येतील मग मला खापर देतील. वाट बघतय लेकरू, वाट बघतय. तेवढ्यात उंच घोड्यावरती बसून आलेला इसोबा चाटी आहे. त्या इसोबा चाटीनं तिरक्या नजरेनं पाहिलं तर लहानशी मुक्ता कुंभारवाड्यात बसलेली दिसली. तळ पायाच्या मस्तकाला गेली, घोड्याचा लगाम खेचला, घोड्यावरून खाली उतरला, टप टप पावलं टाकत आला. तूप खाऊन वाजलेलं इसोबा चाटीचं शरीर पळत पळत आला. त्या लहानशा मुक्तेच्या गालावरती चपराशी लावून दिली. रे रडलं नाही आई लेकरू, नाही रडली माझी मुक्ता, नाही रडली. तिनं विचार केला आज जर मी रडले ना, माझ्या डोळ्यातले आसू पाहिले ना, तर कुंभारी मावशी मला खापर देणार नाहीत, इसोबा काका मला खापर देऊ देणार नाहीत. मग मी माझ्या निवृत्ती दादाला, माझ्या ज्ञानदादाला, माझ्या सोपानाला मांडे करू शकणार नाही. सहन करत राहिली, सहन करत राहिली लेकरू, सहन करत राहिलं. राग आला इसोबा काकाला. इसोबा काकानं लहानशा मुक्तेच्या वेणीला धरलो, घोड्यावरती बसला, घोड्याचा लगाम खेचला, टप टप करत घोडा आळंदीच्या दिशेनं निघाला. ते लहानसं लेकरू रडतंय. लहानशी मुक्ता म्हणते काका 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 सोडा ना हो माझी वेणी, काका सोडा ना. काका 20 दिवस झालं हो काका, काका माझे केस कुणी धुतले नाहीत हो काका, काका माझ्या केसाला तेल कुणी लावलं नाही हो काका, काका 20 दिवस झालं माझी वेणी कुणी घातली नाही हो काका, काका सोडा ना हो माझी वेणी दुखती ना हो काका सोडा ना. सहन करत राहिले, सहन करत राहिले लेकरू. आळंदीमध्ये नेलं वेशी पशे घोड्यावरून इसोबा चाटी उभा बसलेला होता, लहानशा मुक्तेच्या वेणीला धरलेलं. ज्ञानोबा माऊलीनं ते दृश्य पाहिलं, हातातली झोळी फेकून दिली, पळत पळत आले. ज्ञानोबा माऊली म्हणतायत काका 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 सोडा ना हो माझ्या बहिणीला, काका सोडा ना. काका नाही अधिकार आमच्या सारख्या संन्यासाला गोड धोड खाण्याचा. काका 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 ही जीभ फार वाईट आहे काका, ही जीभ आम्ही कापून टाकू काका, पण काका सोडा ना माझ्या बहिणीला. काका काका आई निघून गेल्यापासून तिचे केस कुणी धुतले नाहीत, तिची वेणी कुणी घातली नाही, तिला तेल कुणी लावलं नाही. आज या 4ही लेकी माहेरामध्ये आल्या ना, तर आज हीच माऊली, हीच माय त्या 4 लेकींना स्नान घालत असेल, त्या 4 लेकींच्या केसाला तेल लावत असेल, त्या 4 लेकींची वेणी फणी करत असेल. पण आज 5 वर्ष झालं त्या माऊलीनं यांचे केस धुतले नसतील, वेणी फणी केली नसेल. वाईट वाटतं या लेकींना. ज्ञानोबा माऊली म्हणतायत काका सोडा ना माझ्या बहिणीला, काका सोडा ना. ज्ञानोबा माऊलींच्या छातीमध्ये लाद घातली इसोबा काकानं. एका बाजूला ज्ञानोबा माऊलीने, एका बाजूला लहानशी मुक्ता पडले. आणि ज्ञानोबा माऊली लहानशा मुक्तेजवळ जात आहेत. ज्ञानोबा माऊली म्हणतायत मुक्ते केस दुखतायत का ग? काकांना जोरात ओढले का ग? आई निघून गेल्यापासून तुझे केस धुतले नाहीत, वेणी घातली नाही, कुणी तेल लावलं नाही, दुखतायत का? नाही रे ज्ञानदादा. दादा दादा काकांच्या पायातलं पायताना, काकांच्या पायातलं जोड खूप जड आहे. काकांना तुझ्या छातीवरती लात मारली, काका दुखते का दादा, दुखते का रे छाती? नाही ग मुक्ते दुखत नाही म्हणून सहन करत राहिली लेकरं. गेली आळंदीमधून सिद्धबेटामध्ये जाऊन ज्ञानोबा माऊलीनं झोपडीचं दार लावून घेतलं. ज्ञानोबा माऊली ढसा ढसा रडतायत. रडलेला आवाज लहानशा मुक्तेच्या कानावरती गेला. झोपडीच्या दरवाजाजवळ गेली, त्या दरवाजाच्या पटीतून पाहिलं तर ज्ञानोबा माऊली रडतायत. पंचप्राण श्वास वायू एकत्र केलाय. बस बाबा बस, आता या जगाचा निरोप घ्यायचा, हा देह संपवायचा, हे शरीर संपवायचं. नको नको आता या जगाचा त्रास, आता आपण हे
जग सोडून निघून जायचा असा विचार ज्ञानोबा माऊली करतायत. त्याच ज्ञानोबा माऊलीला लहानशी मुक्ता म्हणते, ज्ञानदादा योग्य आहे ना रे तू. मग योग्यानं लोकांचा त्रास अपराध सहन करायचा असतं रे ज्ञानदादा. दादा तू योग्य आहे ना रे दादा. योगी पावन मनाता, 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 साहे अपराध जनाता, साहे अपराध जनाता, हे साहे अपराध जनाचा, साहे अपराध जना, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. माझ्या ज्ञानोबा माऊलीनं जगाचा अपराध सहन केला. मायबापानो त्या लहानशा मुक्तेनं ज्ञानोबरायांना ताटीचं दार उघडायला सांगितलं. ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ काय केला ज्ञानोबा माऊलीनं, तुम्हा आम्हाला दान दिला बाबा. त्रास हा सगळ्यांना असतो या जगात. सुखी कुणी सुद्धा जो दररोज 1,00,000 रुपये कमवतोय तोही दुःखी आहे, जो दररोज 50,000 कमवतोय तोही दुःखी आहे, जो दररोज 5,000 कमवतोय तोही दुःखी आहे, आणि जो दररोज 500 रुपये कमवतोय तोही दुःखी आहे, जो दररोज 50 रुपये कमवतोय तो सुद्धा दुःखी आहे. इथं सुखी सुद्धा कोणी अगे चित्रे लोके आनंदाने आता, हे अगे चित्रे लोके आनंदाने आता, चरणी जगन्नाथ चित्तटेले, अगे चित्रे लोके आनंदाने आता, चरणी जगन्नाथ चित्तटेले. ओ, 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 ओ,
जगाचा बाप आणि जगाची आई म्हणजे आपले मायबाप आहेत. म्हणून आपण स्वतःला कधीच अनाथ समजायचं नाही. जन्माला आलेल्या प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकाला मरायचंय. बसलेले जगायचे का मरायचंय? तुम्ही आहे का गेले? जगायचे का मरायचंय? हा, आहे का गेले तुम्ही? तुम्हाला एक प्रश्न विचारू का बाबा? आपल्यानंतर ते घर सोडून यावं लागतंय ना, तसा या देहाचा 100 वर्ष करार करून देवानं आपल्याला हा देह दिलाय. आणि एकदा का या घराचा या देहाचा करार संपला ना, ज्याचा हा देह आहे ना त्यालाच हा देह द्यावा लागणार आहे. हे घर हा देह आपला नाही, हा देह हे घर त्या देवानं करार करून 100 वर्ष आपल्याला इथं दिलाय. आणि या देहाचा या घराचा करार संपला, ज्याचा हा आत्मा आहे, ज्याचा हा देह आहे ना, त्याला हा देह द्यावा लागणार आहे. अभंगाच्या पहिल्या कोणाचे घर हा देह कोणाचा, 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 हे कोणाचे घर हा देह, हा देह कोणाचे घर हा देह कोणाचा, 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 कोणाचे घर देह कोणाचा, कोणाचे हा देह कोणाचा, हे आत्माराम साचा सर्व जाणे, आत्माराम साचा सर्व जाणे, आत्माराम साचा सर्व जाणे, हे आत्माराम साचा सर्व जाणे, हे आत्माराम साचा कोण जाणे, आत्माराम साचा सर्व जाणे, आत्माराम साचा सर्व जाणे, आत्माराम साचा सर्व जाणे. मी तो हा विचार विवेक शोधावे, मी तो हा विचार विवेक शोधावा, 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 मी तो हा विचार विवेक वा वा. कोणाचे हे घर हा देह कोणाचा, आत्मा राम ज्याचा तोची जाणे. ज्याचा आत्मा आहे तो देव सगळं जाणार आहे. त्या देवाजवळ जा, त्या देवाला माझं म्हणा. तुम्ही म्हणचाल ताई त्या देवाजवळ गेलो, त्या देवाला माझं म्हटल्यानंतर तो देव नेमका करतो काय? त्या देवाजवळ गेल्यानंतर, त्या देवाला माझं म्हटल्यानंतर तो देव सावता महाराजांच्या मळ्यामध्ये जाऊन सावता महाराजांना कुरपू लागतो. अरे त्या देवाला, त्या जगाच्या मालकाला, त्या विश्वाच्या बापाला आपलंसं केल्यानंतर तो देव लाठ्या कोलाट्या संग ढोल वाजवतो. त्या देवाला, त्या जगाच्या मालकाला, त्या विश्वाच्या बापाला आपलंसं केल्यानंतर तो देव जनाबाईच्या घरी जाऊन जनाबाईला जात्यावरती दळण दळू लागतो. देव भक्तासाठी काही करायला तयार असतो. देव सदैव आपल्या भक्ताच्या पाठीमागे खंबीरपणे मागे पुढे उभा राही संभाळित. आपल्या सगळ्यांचा संभाळ जर कोण करत असेल ना,
तर तो फक्त आणि फक्त देव आहे. मग त्या देवाला कधी विसरायचं? पण पूर्वीसारखा काळ राहिला नाही बाबा, पूर्वीसारखी लोक राहिली नाहीत. आता आम्ही कीर्तनकार आहे, महाराज लोक आहे म्हणून लोक आम्हाला म्हणतात ताई चला आमच्या घरी चहा गेला. असेच एक कीर्तन झाल्यानंतर आजी माझ्याजवळ आल्या. आता या मुखानं चांगलं बोलावं की नाही बाबा? हे तोंड देवानं चांगलं बोलण्याकरता दिलंय की नाही? पण काही माणसं विचारतात, काही माणसं बोलतात. एक आजी कीर्तन झाल्यावर माझ्याजवळ आल्या आणि आजी मला म्हटल्या ताईडे माळ करे वार करे कीर्तन करे आळंदी पंढरीची वारी करते, दररोज या गावावरून त्या गावाला कीर्तन करत फिरते. ताईडे चल माझ्या घरी चहा घ्यायला. मी म्हटलं आजी मी चहा घेत नाही. तरी आजी मला म्हटल्या चल ताईडे तुझं पाय आमच्या घराला लागू दे, कारण या कलियुगात कुठं संत महात्मे बघायला मिळतात. तुमच्यासारख्या साधू संतां तुमच्यासारख्या महाराज लोकांचं पाय आमच्या घराला लागल्यानंतर आम्हाला काय वाटतं? साधू संत येते घरातोची दिवाळी दसरा, चल ताईडे आमच्या घरी. आता आजीने एवढी विनंती केली. मी आणि माझे बाबा आजींच्या घरी गेलो. आता आजींच्या घरी गेल्यानंतर आजींना चहा आणला. माझ्या बाबांनी चहा घेतला. आजी मला म्हटल्या ताईडे माझ्याजवळ आल्या. माईनं मला मिठी मारली, माझं दर्शन घेतलं आणि आजी मला म्हटल्या ताईडे एक प्रश्न विचारू का? मी म्हटलं विचारा ना आजी. आजी मला म्हटल्या ताईडे माळ करे वार करे कीर्तन करे आळंदी पंढरीची वारी करते, दररोज या गावावरून त्या गावाला कीर्तन करत फिरते. ताईडे माझ्या सोन्याला कुठं तरी एक अर्धी पोरगी बघ. अगं जळ झाला तिकडं तुझ्या सोन्याचा. हे तर पोरांना पुरी मिळून आहे, तुझ्या सोन्याला कुठनं बघावी बरं? बरं आई मी कोण आहे? मी कोण आहे? तुम्ही आहे का गेले? मुके आहे का सगळे? आजारी आहे का? बहिरे आहे का? मी कोण आहे? कीर्तनकार आहे, माळकर आहे. मला काय म्हटलं पाहिजे? ताईडे गेली कधी पंढरपूरला पवित्र तुळशीची माळ मला घेऊन ये. ताईडे गेली कधी देहुला या समाजाचा माथा जागेवर यावा यासाठी तुकोबारांनी गाथा लिहिलाय, तो गाथा मला घेऊन ये. ताईडे गेली कधी आळंदीला या जगाला ज्ञान मिळावं म्हणून ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिलाय, तो ग्रंथ मला घेऊन ये. हे सांगितलं पाहिजे का? माझ्या सोन्याला कुठं तरी एखादी पोरगी बघ. काय सांगितलं पाहिजे? काही विचारतो बाबा. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण संतांची वाणी अमृतासारखी गोड होती. या मुखानं चांगलं बोललं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. कीर्तन झाल्यानंतर दोघं जण नवरा बायको माझ्याकडे आले आणि माझं दर्शन घेतलं. माझं दर्शन घेतलं. 500 रुपयाची नोट काढून माझ्या हातात ठेवली. आता दक्षिणा पाया पडताना बाबा दक्षिणा दिली आणि मला म्हटले ताई आपली पत्नी आहे, बायको आहे. मी म्हटलं वा वा छान आहे जोडी तुमची. ती म्हटला तिच्या पोटात गर्भ वाढतोय, ती गरोदर आहे, प्रेग्नेंट आहे. मी म्हटलं वा वा छान आहे, छान आहे बाबा. तो म्हटला ताई एक प्रश्न विचारू का? मी म्हटलं विचारा ना दादा. दादा म्हटले ताई तिच्या पोटात गर्भ वाढतोय, मला एक सांगा तिला मुलगा होईल का मुलगी होईल? मला नंतर कळलं हे 500 रुपये सोनोग्राफीचे आहेत. 500 रुपयात कुठं सोनोग्राफी होती का? होईल का बाबा? हो ना. पण मी पण म्हटलं नाही सांगावं तर 500 रुपये जातील. मी पण म्हटलं मुलगा होईल. ती पण माझ्यापेक्षा हुशार. तो म्हटला ताई मुलगा नाही झाला तर? मी म्हटलं मुलगी नक्की होईल बाबा. आता काय उत्तर द्यावं? ऐका ऐका, या मुखानं आपण काही बोलतो बाबा, पूर्वीसारखा काळ राहिला नाही. या मुखानं देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा, समोरच्याचा आदर आणि कदर करा. मरेपर्यंत जर तुम्हाला नातं टिकवायचं असेल ना, तर नातं टिकवण्यासाठी माणसाला 2 गोष्टी अगोदर जमल्या पाहिजेत. कोणकोणती? पहिली गोष्ट म्हणजे आदर करायला जमला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कदर करायला जमली पाहिजे. अरे ज्याला आदर आणि कदर करायला जमली ना बाबा, त्याला आयुष्यात सगळी नाती मरेपर्यंत जपायला जमली. म्हणून नातं टिकवायचं असेल, जपायचं असेल तर आदर आणि कदर करायला शिका. आजकाल आम्ही आई वडिलांची कदर करत नाही, आई वडिलांना नीट बोलत नाही, आई वडिलांची सेवा करत नाही. ऐका, आई वडील निघून गेल्यानंतर आपल्याला आई वडिलांची किंमत कळते, पण आई वडील आहेत तोपर्यंत आई वडिलांची किंमत कळत नाही आणि आई वडील निघून गेल्यानंतर कशालाच किंमत उरत नाही बाबा. आज विचारा या परिवारातल्या सगळ्या सदस्यांना आई काय असते. आज आईचं नाव जरी काढलं, आई हा मुखातून शब्द जरी काढला, तर आज या लेकरांना रडू येते का? तर त्यांची माय, त्यांची माऊली, त्यांची आई या जगात जिवंत राहिली नाही. आज या आईच्या, या बाईच्या फोटोकडे बघितल्यानंतर दिसतंय बाबा 60-65 वर्षाचं वय आहे या माऊलीचं, पण त्या माऊलीला हे जग सोडून, या परिवाराला सोडून जावं लागलं. मरण हे मरण असतं, मरण कुणाला चुकत नाही बाबा. ऐका, आई आपल्या लेकराच्या हिताचा ना, आपल्या लेकरावरती आई किती प्रेम करते बाबा. आई स्वतः फाटलेली साडी घालते, पण आपल्या लेकरांना नवीन ड्रेस आणायला सांगते. आई रात्रंदिवस आपल्या लेकरांसाठी मेहनत करते. आज या 4 लेकींची थाटामाटात लग्न लावून दिली. 4 लेकींचा सोन्याचा संसार चालू आहे. आज या लेकराचे सुद्धा सुखाचे दिवस चालू आहेत. आज या राजेंद्र दादांचा सुखाचा संसार चालू आहे. त्या संसार रूपी वेलीला 2 मुलं रूपी फुलं लागलेले आहेत, 2 नातवंड आहेत. सगळा हा सुंदर असा हा परिवार आहे. पण या सोन्याच्या परिवाराला सुंदर असं कुणाची तरी नजर लागली. माई बापानो, म्हातारपणी पतीचा आधार ही त्याची पत्नी असते. आज या धनाजी बाबांना सुद्धा वाईट वाटतंय. म्हातारपणाचा आधार असणारी, माझी काठी असणारी
माझी पत्नी माझी बायको माझ्या अगोदर हे जग सोडून निघून गेली. या धनाजी बाबांना सुद्धा वाईट वाटतंय. आज त्यांच्या कपाळाला त्यांच्या नावाचं कुंकू लावणारी त्यांची पत्नी त्यांची बायको हे जग सोडून निघून गेली रे बाबा. आई ही आई असते. आईसारखं प्रेम कुणीच करत नाही. आई निघून गेल्यानंतर त्या लेकरांना आईची आठवण येते. घरात जर आला ना ताई तुम्ही, तर आज तुम्हाला तुमच्या घरात तुमची माय तुमची आई दिसली नाही ना तर कुणालाच करमत नाही. आई निघून गेल्यानंतर आम्हाला म्हणावं लागतं, कुठं गेली माझी आई मला करमत नाही. ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग. ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई. ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग. ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई. किती हाल झालं आई सांगू मी कुणाला. हे सांगू मी कोणाला, हे सांगू मी कोणाला. आज या लेकी म्हणत सुद्धा असतील ए आई ए माई ये ना गाई. आज या संगीता ताईला सुवर्णा ताईला या गंगा ताईला, या उषा ताईला सुद्धा या घरात आल्यानंतर आईची आठवण येत असेल. त्या आईला ये ना माय ये ना आई म्हणून हाकही मारत असतील हे लेकरं. पण या लेकरांची गेलेली माय यायला तयार नाही बाबा. ही लेकरं त्या आईला म्हणत असतील, आई ए माय तू आम्हाला सोडून निघून गेली, पण आजही या घरात आलो. त्या राजेंद्र दादाच्या चेहऱ्याकडे पाहिलं, आपल्या धनाजी बाबांच्या चेहऱ्याकडे पाहिलं, त्या घराकडे पाहिलं ना माय. ए आई आजही तुझी आठवण येते ग. आजही तू या जगात नाही पण आम्हाला करमत नाही गाई. ए आई ए माय किती हाल झाला आमचं कुणाला सांगू गाई. ए किती ग हाल झालं आई सांगू मी कोणाला. हे सांगू मी कोणाला, हे सांगू मी कोणाला. सावली निघून गेली पडलो मी कोणाला. आणि पडिलो मी उन्हाला, आई पडिलो मी. हे वासराला सोडून कुठे, हे वासराला सोडून कुठे निघून गेली गाई हो, निघून गेली गाई हो. ये ना माझे आई हो, हे ना माझे आई ग, हे ना माझे आई ग, हे ना माझे हे आई ग. वासराला सोडून गेली, निघून गेली आई ग, निघून गेली आई. हे ना माझे आई ग, हे ना माझे आई ग. हे ना माझे आई ग, हे ना माझे आई. हे नवसाचा गोळा तू पोटी वागविला, कोटी वाढविला तू कोटी वाढविला. हे हाताचा पाळणा तू नेत्राचा दिवा केला, आता पाळणा तू नेत्राचा दिवा केला. हाताचा पाळणा तू नेत्राचा दिवा केला. नेत्राचा दिवा केला, नेत्राचा दिवा केला. हे आई विना मायाचा रे, आई विना मायाचा रे जगामध्ये नाही हो, जगामध्ये नाही ग. हे ना माझे आई ग, हे ना माझे आई ग, हे ना माझे आई ग, हे ना माझे आई हे ग. ना माझे आई ग, हे ना माझे आई ग, हे ना माझे आई ग, हे ना माझे आई ग. नाही का आई वडील आपल्या लेकरासाठी फार कष्ट करतात. हे माय हे आई म्हणून या लेकरांनी किती जरी आईला हाक मारली ना, एकदा गेलेली आई पुन्हा यायला तयार नाही बाबा. आई ही आई असते. आई आपल्या लेकराचा मरेपर्यंत लेकराच्या हिताचा आणि लेकराच्या सुखाचा विचार करते. ऐका आई किती किती लेकराच्या हिताचा विचार करते बाबा. एक आई
त्या आईनं लेकराला लहानाचं मोठं करावं. आपला पती आपला मालक हे जग सोडून निघून गेलाय. त्या आईनं त्या लेकराला लहानाचं मोठं करावं, लेकराला शिकून मोठा साहेब करावं. मुलगा शिकला, मुलगा शिकल्यानंतर शहरामध्ये राहायला गेला. मुलानं गावाकडं 5 एकर जमीन होती, ती शेती विकली आणि ती शेती विकून तो मुलगा तो सुद्धा शहरामध्ये राहायला गेला बाबा. आणि शहरामध्ये फ्लॅट घेतला, सगळ्या जॉबला लागला, नोकरीला लागला. मुलाचं लग्न झालं, त्याला 2 मुलं झाली. सोन्याचा संसार त्या लेकराचा चालू होता. आणि सोन्याचा संसार चालू असताना एके दिवशी त्याच मुलाची मित्रमंडळी त्याला भेटण्याकरता आली होती. आणि आपल्या लेकराची, आपल्या मुलाची मित्रमंडळी त्याला भेटण्याकरता आली म्हणून त्या आईनं सुनेला यायला उशीर झाला म्हणून आईनं ग्लास पाण्याचे भरले, ट्रेमध्ये ठेवले आणि पाण्याचे ग्लास घेऊन मित्रांना द्यायला गेली. आईनं पाण्याचे ग्लास मित्रांना दिले आणि ग्लास देऊन ट्रे रिकामा घेऊन किचनमध्ये आले. किचनमध्ये आलेल्या सासूला त्या सुनेनं पाहिलं, राग आला. तिनं म्हटली, तुमचा चेहरा बघून आम्हाला तुमची किळस येते. माझ्या पतीची इज्जत घालवली तुम्ही, माझ्या पतीची काही किंमत ठेवली नाही. त्याच्या मित्रासमोर असलं भाजलेलं तोंड घेऊन तुम्ही गेला, माझ्या पतीची इज्जत गेली म्हणून तिला वाईट वाटलं. सून बोलती, सुनेनं माझी किळस केली, माझा चेहरा भाजलेला आहे, माझ्या डोक्याला केस नाहीत, माझं शरीर भाजलेलं आहे म्हणून माझी सून माझी किळस करते. त्या माऊलीला, त्या आईला वाईट वाटलं. रात्रीची वेळ आहे, सगळे डायनिंग टेबलवरती जेवण करायला बसलेले आहेत. आणि जेवण करायला बसलेले असताना ती आई सांगते, दादा मी उद्या वृद्ध आश्रमामध्ये जायचे. तरी मुलगा एकही शब्द बोलला नाही. जेवण झालं, सगळेजण झोपी गेले. आई रात्रभर विचार करत होती. आईनं बॅग भरली, सकाळची वेळ आहे. आणि सकाळची आई म्हणते, बाळा राजा जाते रे, आता मला वृद्ध आश्रमामध्ये जायचंय. आईला वाटत होतं सुनेनं माझी किळस केली का तर मी तिला जन्म दिला नाही. माझं भाजलेलं शरीर बघून तिनं माझी किळस केली, पण याला मी जन्म दिलाय. तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय, नेत्राचा दिवा केलाय, रक्ताचं पाणी करून पाजलंय, रक्ताचं दूध करून पाजलंय. माझं लेकरू तरी मला हाक मारेल, थांब म्हणेल, पण ते लेकरू सुद्धा म्हटलं नाही. त्या मुलानं सुद्धा ड्रायव्हरच्या हातामध्ये चावी दिली आणि सांगितलं, आई जिथं सोड म्हणते तिथं त्या आईला वृद्धाश्रमामध्ये सोडून ये. आईनं गाडीमध्ये बसावं. आई मागं खिडकीतनं डोकं तोंड काढून बघत होती. आता माझा बाळ, आता माझा राजा येईल, मला हाक मारेल, आई जाऊ नको म्हणेल. पण त्या लेकराची वाट ती आई पाहत होती, पण ते लेकरू आलं नाही. वृद्धाश्रमामध्ये ती माऊली, ती माय गेली. वृद्धाश्रमामधले सुद्धा तिची किळस करायचे. सगळेजण जेवायला एका पंक्तीत बसले, तर तिचं भाजलेलं शरीर बघून तिला कोणी जेवायला घेत नव्हतं, तिला कोणी जवळ करत नव्हतं. तिला वाटायचं, अरे दारच्यांना माझी किळस, घरच्यांना माझी किळस केली, मग दारचे का माझे किळस करणार नाहीत. बिचारी एका रूममध्ये जेवणाचं ताट घेऊन जायची, जेवण करायची. बराच काळ झाला, बरेच दिवस निघून गेले. एक दिवस झालं असं तिला समजलं, या जगाचा निरोप घेतोय, हे जग सोडून आता आपल्याला जावं लागणार आहे. तिनं मुलाला बोलवून घ्यायला सांगितलं. मुलाला बोलवून घेतलं. मुलगा आला. मुलानं विचारलं, ए माय, ए आई कशा करता बोलावलं? दर महिन्याला तुला पैसे पाठवतोय, तुला भेटण्याकरता येतोय, पण अचानक काय झालं ग आई तुला? ती आई सांगते, बाळा आता जगाचा निरोप घ्यायची वेळ आली रे दादा, आता हे जग सोडून निघून जायचंय. आई जायचं म्हणते, तुझ्या बाळाचं चुकलं, आई माफ कर, आई नको जाऊ मला सोडून, दादा जायची इच्छा नाही रे बाळा, पण आता जगाच्या बापाचा निरोप आलाय, हा देह संपवायची वेळ आलाय, ज्याचा हा देह आहे त्याला त्या द्यावा लागणार आहे, आता मला हे जग सोडून निघून जायचंय रे बाळा. आई जायचं म्हणते. आई सांग ना ग आई, चुकलं आजपर्यंत मी तुला काहीच केलं नाही, पण आई तुझी शेवटची इच्छा या तुझ्या लेकरानं काय पूर्ण करावी अशी तुझी इच्छा आहे ग आई. आईनं सांगितलं, बाळा माझी शेवटची इच्छा एकच आहे. आई काय शेवटची इच्छा आहे ग तुझी? बा राजा माझी शेवटची इच्छा एकच आहे. काय आहे राजा? माझी शेवटची इच्छा एकच आहे की या वृद्धाश्रमाच्या खिडक्यांना तू जाळ्या बसवाव्यात. त्या मुलाला काय समजे ना, त्या मुलाला काय कळे ना, अरे आई जायचं म्हणते, जगाचा निरोप घ्यायचा म्हणते, मरायचं म्हणते, आणि याच वृद्धाश्रमाच्या खिडक्यांना जाळ्या बसवायला सांगते. तो मुलगा म्हणतोय, ए माय, हे आई जायचं म्हणते ग, पण वृद्धाश्रमाच्या खिडक्यांना जाळ्या का बसवायला सांगते? ती आई सांगते, बाळा ऐकणारे दादा, ऐकणारे राजा, या वृद्धाश्रमामध्ये खिडक्यांना जाळ्या नाहीत ना, म्हणून बाहेरून मच्छर येतात आणि फार चावतात रे, रात्र रात्र मच्छर झोपू देत नाहीत. मग आई तू जायचं म्हणते, मच्छर आले तरी तुला काय त्याचा त्रास होईल? ती आई सांगते, बाळा
खिडक्यांना जाळ्या बसवायला सांगते ते माझ्या करता नाही रे बाळा. बाळा ऐकणार रे राजा, तू मला इथं वृद्ध आश्रमामध्ये पाठवलाय ना रे माझ्या राजा. तसं कधी एकेकाळी मी तुला 90% सांगते, तू जसं मला इथं वृद्ध आश्रमामध्ये पाठवलं तसं तुझं लेकरू सुद्धा तुला इथं पाठवल्याशिवाय राहणार नाही रे. तू इथं वृद्ध आश्रमामध्ये आला आणि खिडक्यातून मच्छराने तुला चावले तर तो त्रास तुला सहन होणार नाही. अरे आई, मरायची वेळ आली तरी आपल्या लेकराच्या हिताचा विचार करते. आई देह संपवते, आईची अंतविधी होते, सगळ्या दशक्रिया विधी होतो. तो मुलगा आईच्या बॅगेजवळ जातो, आईची बॅग उघडून पाहतो तर त्याच आईच्या बॅगेमध्ये एक पत्र लिहिलेलं असतं. बाळ राजा ऐकणारे बाळा, माझं शरीर भाजलेलं आहे, माझी सगळी जण किळस करतायत, याचं मला वाईट वाटत नाही, पण तू कधीच मला विचारलं नाही आई तुझं शरीर कशानं भाजलं, आई तू एवढी क्रूप कशानं दिसते. तर ऐक बाळ राजा, आई वडिलांच्या हिता हलाक्याचे दिवस, आई वडिलांना श्रीमंत कुटुंबामध्ये विवाह लग्न लावून दिलं, पण पती निघाला व्यसनी पती निघाल्यामुळं मला जीवन जगायला नको वाटत होतं, हा देह संपवावा वाटत होतो. बाबा व्यसन काय हो, व्यसन फार वाईट आहे, व्यसन करू नका दादा. आता व्यसन काय, व्यसन कुणीही करतंय. 15-16 वर्षाची मुलं सुद्धा दारू पितात, व्यसन करतात. ऐका माझ्या दादांनो, ऐका माझ्या भावांनो, खरा दम हा व्यसन करायला नाही लागत, तर खरा दम हा निर्व्यसनी राहायला लागतो. म्हणून निर्व्यसनी राहा तर हे जीवन, हा देह चांगला चालणार आहे, ह्या देहाला 100 वर्ष गॅरंटी राहणार आहे. जर निर्व्यसनी राहिला तर बाबा, व्यसन होतं त्याला, पण एवढा त्रास देत होता, तो त्रास मला सहन होत नव्हता. एक दिवस मीच या जगाचा निरोप घ्यायचा विचार केला होता, पण त्याच्या अगोदर त्यानंच फाशी घेतली, जगाचा निरोप घेतला, तो मरण पावला. पण तो मेल्यानंतर मला कळालं माझ्या पोटामध्ये त्याचं लेकरू वाटतंय. मी विचार केला पोटातल्या बाळाचा काय दोष आहे, म्हणून मी तुझ्यासाठी जीवन जगत राहिले. कोर्टामध्ये केस केली, केस केल्यानंतर 5 एकर जमीन माझ्या वाट्याला आली. अरे सासरच्यांना सुद्धा तुला आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातून वाचले. 5 एकर शेतामध्ये एक लहान झोपडी होती, त्या झोपडीमध्ये आपण दोघं राहत होतो आणि मी शेतामध्ये कांदे लावले होते, कांदे काटत होती आणि अचानक आपल्या झोपडीमध्ये झोळी बांधली होती, त्या झोळीत तुला झोपी घातलं होतं रे राजा. पण झोपडीला अचानक आग लागल्यानंतर कांदे काटायला आलेले सगळेजण आगेच्या पलीकडे धावत गेले. कुणी त्या झोपडीवरती पाणी टाकतंय, कुणी माती टाकतंय, कुणी जाळ आग विझवण्याचा प्रयत्न करतंय. पण मी विचार केला त्याच्यावरती पाणी नाही टाकायचं, माती नाही टाकायची, आग नाही विझवायची. मी परत जर त्या झोपडीत शिरले आणि तुला वाचवण्याचा प्रयत्न केला, तुला झोपडीच्या बाहेर एका महिलेच्या हातात फेकलं आणि मी तिथं झोपडीमध्ये राहिले. आणि झोपडीमध्ये राहिल्यानंतर माझ्या चेहऱ्याला आग लागल्यानंतर माझा चेहरा भाजला, माझ्या केस गेले, म्हणून मी एवढी क्रूप दिसायला लागले. हा सगळा चेहरा क्रूप झाला. आज मी वाईट दिसते हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळं. त्यावेळेस त्या लेकराला आईची किंमत कळाली. ते लेकरू आईला म्हणताय, आई मला सोडून कशाला ग स्वर्गाला निघून गेले, आई सांग ना ग आई जीवन, आई मायेचा सागर असते, आई समृद्धाची घागर असते. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकर. हे आई माझे मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार.
चंदनाची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये खूप आयुष्य जगेन आई देवापास निघ आई तुलाच ग मागेन आई मागेन मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. यांच्याकरता एकदा जोरात टाळी वाजवा बरं. ऐका, आई वडील आपल्या लेकरासाठी फार बाबा फार कष्ट करतात. त्या आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांना माझं म्हणा. जीवनात तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. ऐका, ज्याला आई कळाली त्याला कळाली जगाची, ज्याला कळाला बाप त्याला कळाला विठोबान, ज्याला कळाली आई त्याला कळाली रुक्माई. ज्याला मायबाप आहेत ना त्याला कुठं तीर्थाला काशीला जायची गरज नाही बाबा. ऐका, अरे दररोज देवाच्या मंदिरात जाऊन देवाच्या पाया पडल्यानंतर तो देव तुम्हाला आशीर्वाद देईल का नाही मी हे तुम्हाला सांगू शकत नाही. पण घरात असणाऱ्या देवासारख्या आई वडिलांच्या पाया पडल्यानंतर ते आई वडील तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत रे बाबा. आई वडिलांच्या पाया पडा, आई वडिलांना बोला, आई वडिलांना सांगा माझ्यासाठी तुम्ही रात्रंदिवस कष्ट केलंय, मेहनत केली, हाडाची काढं केलीत, रक्ताचं पाणी केलंय. बोला त्या आई बापाजवळ जा, आई बापाला मिठी मारा, विचारा आई बरं वाटतंय का, आई दवाखान्यात जायचं का. फार आनंद त्या माई बापाला होतो बाबा. पण आपल्याला आई वडिलांची किंमत कळत नाही, आई वडिलांची सेवा आपण करत नाही. आहे तोपर्यंत आई वडिलांची आई वडिलांची सेवा करा. मेल्यानंतर काही सुद्धा राहत नाही बाबा. आज आठवा, ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा. विचारा ना बाबा, आज या ओंबाशे परिवारातल्या त्यांच्या मुलाला त्यांच्या मुलींना विचारा आई काय असते, आईची किंमत काय असते. आज त्यांना आईची किंमत कळत असेल, आई काय असते हे कळत असेल. आई ही आई असते, आईसारखं प्रेम कुणीच करू शकत नाही बाबा. आजही या ओंबाशे परिवाराचा अभिमान वाटतोय त्या राजेंद्र दादाचा. आज लेकरं आपल्या आई वडिलांना वेडं वाकडं बोलतात, आई वडिलांची सेवा करत नाहीत बाबा. पण आज हे लेकरू आपल्या आईसाठी 5वं पुण्यस्मरण सुद्धा एवढ्या थाटात करतंय बाबा. कोण आपल्या लेकरांचं आई वडिलांची सेवा करत नाही, आई वडिलांचं पुण्यस्मरणही करत नाही. पण आज आपल्या या गावामध्ये त्यांचा अभिमान घ्यावा वाटतोय, त्यांचं कौतुक करावं वाटतंय. का तर 5 वर्ष झालं ही माऊली ही माय कोरोनाच्या काळात निघून गेली, तरी आजही त्यांना आईचं पुण्यस्मरण थाटात करावं वाटतंय. आईची आठवण आजही त्यांना येते, आईच्या कष्टाची जाणीव आजही त्यांना आहे. आम्हाला आईच्या कष्टाची जाणीव नसते, आम्ही आई वडिलांची सेवा करत नाही. पण आई आपल्या लेकराला घडवण्याचा प्रयत्न करते, घडवण्याचं काम करते. ऐका, छत्रपती शिवाजी राजांना घडवणारी कोण होती? माझी जिजाऊ मासाहेब एक आईच होती की नाही बाबा. त्या जिजाऊ मासाहेबांना किती त्याग, किती कष्ट, किती त्रास सहन केला. आठवा कधीतरी माझ्या राजाचा इतिहास. अरे कधी एकेकाळी या महाराष्ट्रावरती अन्याय होत होता, अत्याचार होत होता. माझ्या जिजाऊ मासाहेबांना पाहिलं, जिजाऊ मासाहेबांना विचार केला, अरे गोठ्यातली गाई वाचली पाहिजे आणि घरातली आई वाचली पाहिजे. याच्याकरता काय करावं असा विचार या महाराष्ट्रातल्या एका स्त्रीनं, एका आईनं केला. घोडा घेतला, घोड्यावरती टांग टाकली, घोड्यावरती माझ्या जिजाऊ मासाहेब स्वार झाल्या. टप 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 करत घोडा आला. सह्याद्रीच्या कडेवरती येऊन शिवाई देवी स्थिरावलेले. त्या शिवाई देवी समोर जाऊन घोडा उभा राहिला. माझ्या जिजाऊ मासाहेब घोड्यावरून खाली उतरल्या आणि त्या जिजाऊ मासाहेबांना शिवाई देवी समोर आपला पदर पसरला. आणि त्या शिवाई देवीला माझ्या जिजाऊ मासाहेब सांगतायत, ए बाई, या महाराष्ट्रावरती अन्याय होतोय, अत्याचार होतोय. गोठ्यातली गाई वाचली पाहिजे आणि घरातली आई वाचली पाहिजे. याच्याकरता बाई तुला दार उघडावं लागेल असं म्हणावं पैठणचे सुप्रसिद्ध साधू एकनाथ महाराजांनी जिजाऊ मासाहेबांची प्रतिज्ञा ऐकली आणि सगळ्या देवी देवतांना दार उघडायला सांगितली. कशी दार उघडायला सांगितली ऐका. दार उघड बाई आता, दार उघड बाई, दार उघड बाई आता, दार उघड बाई आता, दार उघड. बसलेले टाळी टाळी सगळ्यांना दार उघडायला सांगितली. जास्त वेळ घेणार नाही.
खान डौलत दुलत आला खान डौलत दुलत आला खान डौलत दुलत आला खान डौलत दुलत आला सय्यद बनला त्याच्या संगतीला खैर बनला त्याच्या संगतीला शिवाच्या संगे महाला खानासोबत सय्यद बंडा होता. काय करायचा सय्यद बंडा? गर 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 वरती दानपट्टा फिरवायचा आणि 9 फुटाच्या माणसाची गर्दन उडवायचा. असा सय्यद बंडा खानासोबत होता. पण माझा राजा हुशार, माझा राजा चतुर, माझ्या राजा सोबत जीवा महाला होता. जीवा महाला सुद्धा गर गर दानपट्टा फिरवायचा आणि 9.5 फुटाच्या माणसाची गर्दन उडवायचा. अखिल भेट धरली आणि खान हाक मारतोय माझ्या राजाला. खान हाक मारितो हसरे, खान हाक मारितो हसरे. हा खान हाक मारतोय, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. हसतोय खान आणि माझा राजा खानाला भेटण्यासाठी गेला आणि खानाची माझ्या राजाची भेटी जबरदस्त बसलेला आहे. पण माझा राजानं अंगावर चिलखत घातलं होतं आणि माझ्या राजानं आपल्या बोटामध्ये वाघनट्या घातल्या होत्या. खानाची माझ्या राजाची मिठी बसली, मिठी जबरदस्त बसलेला आहे. पण खानानं हुशारपणा केला, खान चतुर होता. खानानं काय केलं? मिठी बसल्यानंतर माझ्या राजाची खानानं मान मानेला दाबली आणि वरून कोठारीचा वार केला. पण माझ्या राजाच्या अंगामध्ये चिलखत असल्यामुळे वार चुकला. ऐका, खनदाभिमान मान्याला, खनदाभिमान मान्याला. खानदाभिमान मान्याला खानदाभिमान मान्याला खनदाभिमान मान्याला, खनदाभिमान मान्याला. खानदाभिमान माझ्याला चिलखत होता अंगाला, चिलखत होता अंगाला. अंगाला चिलखत होता अंगाला खानानं मानेला मान दाबली, पण चिलखत अंगाला असल्यामुळे वार चुकला आणि माझ्या राजानं आपल्या बोटातल्या वाघनट्या काढल्या आणि वाघनट्या खानाच्या छातीत घुसवल्या. खानाचा खोटला पाय पडला. ऐका त्या माझ्या राजाच्या नावाची कीर्ती. गौरवप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली या फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई फुलं वाटायला आली लागली, या फुलं फळाला फुलं वाटायला लागल्या, फुलं. तो बाबाचा बाप माझा जीव माझा वेला तो बाबाचा बाप माझा जीव माझा वेला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथं जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर ए, शिवनेरीवर शिव जन्मला शिवनेरीवर शिव जन्मला राजाचा अधिपती हे दैवत छत्रपती नामचे देव छत्रपती देव छत्रपती आमचे दैवत पंचपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे देव छत्रपती दैवत छत्रपती नामचे देव छत्रपती जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी बाबा ऐका, हे स्वराज्य निर्माण केलं माझ्या छत्रपती शिवबा राजानं आणि छत्रपती शिवाजी राजांना घडवणारी एक माऊली, एक माय, एक स्त्री होती. माझ्या जिजाऊ मासाहेब होत्या. त्यांना माझ्या छत्रपती शिवाजी राजांना हे स्वराज्य घडवायला लावलं. हा, फुलं वाटायला घ्या सगळ्यांना, सगळ्यांना फुलं वाटायला घ्या. हा, फुलं वाटायला घ्या अगोदर. ऐका,
या जगाच्या पाठीवरती तुम्हाला माझं सांगणं असेल बाबा, सगळ्यांना विसरलं तरी चालेल, पण जन्मदात्या माता पित्यांना कधीच विसरू नका. आई वडील फार आपल्या मुलासाठी कष्ट करतात, रात्रंदिवस मेहनत करतात बघा कधीतरी. एक वेळेस या आरतीताईचं कीर्तन विसरलं तरी चालेल, पण जन्मदात्या माता पित्यांना कधीच विसरू नका बाबा. आठवा कधीतरी तो पुंडलिकानं माई बापाची सेवा केली नाही, आई बापाला घराबाहेर काढलं, पण ज्या वेळेस त्याला आई वडिलांची किंमत कळाली, त्यानं आई वडिलांची एवढी सेवा केली, ती सेवा पाहून जगाचा बाप भेटायला आला, आणि भेटायला आलेल्या जगाच्या बापाला पुंडलिकानं कशावरती उभा केलं? विटेवरती उभा केलं. त्या जगाच्या बापाचं आणि जगाच्या आईचं नाव किती गोड आहे तर ऐका, विठोबा. रघुमाई हरी विठोबा रघुमाई, जय जय विठोबा हरी चला हराना मालक हरी जय 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 विठोबा रघुमाई. हरी जय जय विठोबा विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. सारखं राहिलं नाही. आता तुमच्या काळात तुम्ही काय केलं? पावसाळ्याच्या दिवसात पावसाळी, उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाळे बघितले होते. तुम्ही आम्हाला सतत म्हणत असता आम्ही तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे बघितले, पण आम्ही आता काय बघतोय माहिती आहे का? उन्हाळ्याच्या दिवसात पावसाळे आणि पावसाळ्याच्या दिवसात उन्हाळे बघतोय. असा काळ, असं सगळं बदलत गेलं बाबा. पूर्वीसारखं राहिलं नाही. त्यांचे पती असतील धनाजी मुकिंदा ओंबासे. बाबा तुम्ही फोटोसमोर येऊन बसा. त्यांचा मुलगा असेल राजेंद्र धनाजी ओंबासे. दादा तुम्ही फोटोसमोर येऊन बसा. संगीताताई नानासो खाडे ताई तुम्ही या. सुवर्णा सुनील खाडे ताई तुम्ही फोटोसमोर या. लता अरुणा सानप ताई तुम्ही फोटोसमोर यायचंय. उषा महादेव खाडे ताई तुम्ही फोटोसमोर या. त्यांची सून असेल चांदणी राजेंद्र ओंबासे ताई तुम्ही फोटोसमोर या. त्यांची 2 नातवंड असतील दादा तुम्ही फोटोसमोर येऊन बसायचंय. हा सगळा परिवार दुःखी झालेला आहे, सगळा परिवार फुरका झालेला आहे. पण ऐका, आपल्या या कुळाचा, आपल्या या जातीमध्ये, आपल्या या कुळाचा उद्धार व्हावा याच्याकरता आपल्या या कुळामध्ये एक संत जन्माला आले. काय हो त्यांचं नाव? संत जन्माला आले भगवान बाबा. त्या भगवान बाबांच्या नावाची ताकद बसलेली आहे. कुणाला माहीत आहे का? भगवान बाबांच्या नावाची ताकद बसलेली आहे का नाही? भगवान बाबांच्या नावाची ताकद. भगवान बाबा सगळ्यांना माहीत आहेत ना? ऐकायची का नावाची ताकद? आज या ठिकाणी या राजेंद्र दादांना आपल्या आईच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त कैलासवासी वैकुंठवासी बाई धनाजी ओंबासे या दादांनी आपल्या आईच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त तुमच्या आरतीताईचं कीर्तन ठेवलंय. आज तुमच्या आरतीताईच्या कीर्तनातून तुम्हाला आपल्या भगवान बाबांच्या नावाची ताकद मला सांगायची. बसलेल्या ऐकायची नावाची ताकद. ऐकायची का? ऐकायची का? ऐकायची ना? मी म्हणते तेवढंच माझ्या पाठीमागं म्हणायचं. म्हणणार ना बाबा? ऐकायची ना नावाची ताकद? कुशाला ऐकायची म्हणताय? काढा 500 फुकट असतोय बाबा. ऐकाय का विनोदाचा भाग सोडा. ऐकायची ना भगवान बाबांच्या नावाची ताकद? मी म्हणते तेवढंच माझ्या पाठीमागं म्हणायचा. भगवान बाबा की. मी काय म्हटलं? नावाची ताकद ऐकायची. मी म्हणते तेवढंच माझ्या पाठीमागं म्हणायचं. मी म्हटलं का भगवान बाबा की जय म्हणा म्हटलं का? जय म्हणा म्हटलं का? मी काय म्हटलं? भगवान बाबा की जय म्हणा म्हटलं का? अरे न सांगता पाप तुमच्या मुखातून जय हा शब्द निघून गेला ना. अरे हीच तर माझ्या भगवान बाबांच्या नावाची ताकद आहे रे माई बापानो. एवढी ताकद माझ्या भगवान बाबांच्या नावामध्ये. हे तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे. म्हणून आई वडिलांची सेवा करा. आई किती आपल्या लेकरावरती प्रेम करते. जगाच्या आईचं काय सांगू तुम्हाला? मी माझीच आई सांगते बाबा. आई आज या लेकरांना त्यांची आई आठवते. दादांनी सांगितलं आईनं आमच्यासाठी फार कष्ट केले, पण आज आमची आई जिवंत राहिली नाही. आज आमच्या आईला
आईला पाहावं वाटलं तर त्या राजेंद्र दादांना त्यांची आई दिसत नाही. दादा तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही बाहेरून व्यापार करून येताना कुठं बाहेर कामाला गेल्यानंतर घरी यायच्या अगोदर तुमची माय तुमची माऊली या झाडापाशी बसून तुमची डोळे लावून वाट बघत बसायची, तसं मी माझी आई सांगते बाबा तुमची आई जशी बसायची ना. आजही मी कीर्तनाला गेले ना दादा, रात्रीची सप्त्यातली कीर्तन असू द्या, घरी जायला 3-4 वाजतात. रात्रीच्या कीर्तन करून घरी जायला 3-4 वाजतात. पण कीर्तन करून 3-4 वाजता जरी घरी गेलं ना, कधीच दारापाशी उभं राहून दार नाही वाजवावं लागत. अरे माझ्या गाडीचा आवाज ऐकल्या माझी माय माझी माऊली दार उघडून उभी असते, ती आई असते. एक जीवनातला प्रसंग आठवतो दादा, मरेपर्यंत कायम तो लक्षात राहील. आई काय असते ते मला तुम्हाला सांगायचंय, ऐका. मरेपर्यंत तो प्रसंग माझ्या आठवणीत राहील. एक दिवस असंच मी रात्रीचं कीर्तन करून मी आणि माझे बाबा रात्रीच्या 3 वाजता घरी गेलो. घरामध्ये एक माझा लहान बहीण आणि लहान भाऊ झोपी गेले होते. दिपवाळीचा सण होता. माझी माय माझी माऊली दिपवाळीच्या सणाला माहेरी गेली होती. रात्रीचं कीर्तन करून 3 वाजता घरी आलो आणि घरी आलो गाडीचा आवाज ऐकला तर त्या लहान बहिणीनं लहान भावानं दार नाही उघडलं. आई डोळ्यातून पाणी आले, वाईट वाटलं. दारासमोर जाऊन उभी राहिले. 5 मिनिटं दारासमोर उभी राहिले, दार वाजवलं, दार नाही उघडलं. 15 मिनिटं दारासमोर उभी राहिली ही आरती ताई, दार वाजवत होती, दार उघडा. पण त्या लहान बहिणीनं लहान भावानं दार नाही उघडलं. 5 मिनिटं नाही, 10 मिनिटं नाही, 15 मिनिटं नाही, अर्धा तास नाही, 1 तास माझ्याच दारात मला भिकाऱ्यासारखं उभं राहलं. का तर आज गाडीचा आवाज ऐकून दार उघडायला माझी जन्मदाती माय माझी आई नव्हती. माझी आई माहेरी गेली होती. त्यावेळेस मला कळालं काय ग म्हणे आरती ताई, कीर्तन करून घरी यायला 3-4 जरी वाजले ना ग आरती ताई, गाडीचा आवाज ऐकल्या दार उघडून उभी असते ती तुझी आई असते ना ग आरती ताई. आज 1 तास तुझ्या दारात तुला भिकाऱ्यासारखं उभं राहावं लागतंय का, तर आज तुझी आई दार उघडायला घरात नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आज ताई, ती संगीता ताई, ती सुवर्णा ताई, ती लता ताई, ती उषा ताई या 4 लेकी माहेरामध्ये आल्या ना, दारात बसलेली म्हातारी आई या लेकींना दिसणार नाही हो. या लेकींची आई यांना सोडून निघून गेली. सगळ्यांना वाईट वाटतंय, सगळ्यांना दुःख झालं, ही म्हणतही असतील कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला, 9 महिने 9 दिवसांची वारी कशी केली. आठवत असेल बाबा त्या राजेंद्र दादांना, त्या सुवर्णा ताईला, त्या संगीता ताईला, त्या उषा ताईला, त्या लता ताईला 9 महिने 9 दिवस त्या आईनं उदरामध्ये वाढवलंय, साठवलंय, रक्ताचं दूध करून पाजलंय. या लेकरांना म्हणावं त्या आईला 9 महिने 9 दिवसांची वारी कशी केली. संकट मजला आले असता पदराला धरून नेली, सोडून गेली तुझ्या या लाडक्याला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. मानव कोण धानव कोण कळे नाही मला, जिकडे तिकडे पाहत होतो मान पैशाला, निघून गेली आई वनवासाला, निघून गेली आई वनवासाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. ऐका, आज आई या सगळ्या लेकरांना सोडून वनवासाला निघून गेली. आज आई आठवली तर या जगात आई दिसणार नाही बाबा. म्हणून सगळ्यांना वेळ झालेला आहे बाबा. घ्यायची इच्छा आहे पण सगळ्यांच्या चेहऱ्याचे रिॲक्शन बघून दिसते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळ्यांचे आपण 12-1 वाजेपर्यंत 12:30 वाजेपर्यंत घेतलं असतं, पण टेम्परेचर ऊन असल्यामुळे जास्त वेळ घेत नाही मी बाबा तुमचा. पण ही परिवारातली गेलेली माऊली गेलेली माय या आईच्या करता, या राजेंद्र दादांचा सुखाचा संसार व्हावा याच्याकरता हा गेलेला सोहळा स्वर्गात गेलेल्या माऊलीपर्यंत दिसावा आणि आपल्या मुखातल्या नामस्मरणाचा आणि आपल्या टाळीचा आवाज या आईपर्यंत जावा याच्याकरता या ओंबासे परिवाराकरता सर्वांनी 2 मिनिटं दोन्ही हात वरती करायचं आणि जगाच्या आईचं 2 मिनिटं या आईकरता माझ्या पाठीमागं भजन करायचं. करा सर्वांनी गोड दोन्ही हात वरती, ज्यांना हात असतील अशा. पाठीमागं बसलेले, कट्ट्यावरती बसलेले, उभे असलेले, पाठीमागचे सर्वांनी 2 मिनिटं, जास्त वेळ घेत नाही मी तुमचा. सर्वांनी हां. राधे राधे